माझ्या विजयाचा म्हणजे विश्वास होताच की मी लीड करेल, कारण त्या गोष्टी माझ्यामध्ये आहे आणि सगळे जो पाठिंबा मला माझा पाठिंबा आहे माननीय समीरजी कुणावार यांचा, ते कार्यसम्राट म्हणून बोलल्या जातं त्यांना, विकास पुरुष, आणि अशी व्यक्ती पाठीशी असणं, असं नेतृत्व पाठीशी असणं म्हणजे विजय तर नक्कीच आहे. आणि मलाही खूप साऱ्या गोष्टी आहे की करायच्या आहे आणि मी करणार आहे गावासाठी. जसं आरोग्याच्या आहेत, स्वच्छता खूप प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे, पाण्याची समस्या आहे काही भागांमध्ये ती, आणि शिक्षण, एक चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण नगरपालिकेतून मी देण्याचा प्रयत्न करेल, नगरपालिकेच्या माध्यमातून, ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्या माध्यमातून. भाजपने प्रचारादरम्यान एक मोठा गाजावाजा केला होता की उच्च शिक्षित आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि विशेषतः घनकचरा व्यवस्थापनावर फोकस केला जात होता. कसा संकल्प राहील, कशा पद्धतीनं कचऱ्यापासून हिंगणघाटकरांची मुक्ती होईल? कचऱ्यापासून मुक्ती नक्कीच होणार आहे हिंगणघाटची, कारण माझं तो PhD त्याच्यामध्ये आहे. आणि आपण प्लास्टिकपासून वेगवेगळ्या वस्तूंचं निर्मिती आणि ती गार्डन्समध्ये बेंचेस आहेत, कुंड्या आहेत, त्यांची निर्मिती, खतांची निर्मिती, जेणेकरून शेतकऱ्यांनाही फायदा होईल. आणि इथली स्वच्छता, नागरिकांचं आरोग्य हा माझा पहिला फोकस राहील, अन्न सुरक्षा आणि आरोग्य, त्याच्यावरती माझं हे राहील आहे. 5 वर्षात जनतेला काय आश्वस्त करू शकतो? 5 वर्षात एक चांगलं वातावरण या हिंगणघाटचं राहील आणि एक स्वच्छ सुंदर हिंगणघाट, लोकाभिमुख प्रशासन इथलं हे पाहायला मिळणार आहे तुम्हाला. महिला आहात, महिलांना देखील आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे. मला माहिती आहे की महिलांना खूप अपेक्षा आहे. महिला सक्षमीकरणासाठी मी काम करणार आहे. जे बचत गट आहे नगरपालिकेच्या माध्यमातून चालतात, त्याच्यातून स्वयंरोजगारांसाठी महिलांना प्रेरित करणं, आरोग्यांचे वेगवेगळे कॅम्प्स प्रत्येक प्रभागामध्ये लावणं, हा माझा अजेंडा आहे आणि मी तो पूर्ण करणार आहे.